कधी कधी आपल्याकडे सगळं असतानाही कशाची तरी कमी जाणवते. सुख अपुरं वाटतं, यश अपुरं वाटतं आणि मन सतत काहीतरी शोधत असतं. स्फूर्ती, इन्स्पिरेशन, कारण त्या विनांतर काहीच करावंसं वाटत नाही. काहीतरी बनावं, करून दाखवावं, कोणीतरी व्हावं, काहीच नाही. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे sometimes we don't need to find it in lone corners and art. Sometimes even simple things inspire you in simple ways. एखादी व्यक्ती किती करू शकते आणि त्यांच्याबद्दल जे माझ्यामध्ये मी ऐकलेलं होतं सगळं ते खरोखर किती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त होतं हे मला तेव्हा प्रत्यक्ष कळालं. I mean, some people can kind of change, you know. Once good times come, they're like, okay, now I'm not going to have any problems. I can do that and I can do this. But he doesn't really think of it that way. He just keeps on working. त्याच्या मनामध्ये असं ठरलेलं असतं की आज नाही पोचलं पुढच्या जन्मात पोचेल, पण प्रयत्न सोडणार नाही. तो ते प्रयत्न कायम करत राहतो आणि त्याच्यात मनामध्ये त्याच्या काही संशय नसतो की आपण कधी ना कधीतरी यशस्वी होणार. अनिल कदम सिंधुदुर्गच्या एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेलं एक साधं नाव, पण आज त्यांना ओळखणारा प्रत्येक जण काही क्षणांसाठी का होईना त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जातो. जन्म हा माझा कणकवलीत महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्गात झाला. जन्मानंतर वडील माझे मुंबईला पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. काळा चौकीला असताना SSC झाल्यानंतर त्यांनी दादर केटरिंग कॉलेजमध्ये केटरिंग काउंटर सर्व्हिसेसचा डिप्लोमा केला आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची महत्त्वाची सुरुवात झाली. हॉटेलमध्ये काम करता करता माझा एक देखील संबंध एका अरबशी आला आणि बोलता बोलता मी त्याला विचारलं की मला पण दुबईला तुमच्याकडे काम करण्याला यायचंय. त्यांनी मला सांगितलं की आमची ही कंपनी जी आहे ती स्टील फॅब्रिकेशन कंपनी आहे. तू आपल्या हॉटेलमध्ये काम, त्याचा काही संबंध एकमेकाशी नाही. तू काय करू शकशील तिथे? म्हटलं काही काम करेल. तो म्हणाला ठीक आहे, आमच्या त्या ऑफिसमध्ये तुला पिऊनचं काम करावं लागेल, की बॉयचं काम करेल. म्हटलं ठीक आहे चालेल. मला मी जाण्याची इच्छा असल्यामुळे त्याला पगार किती मिळेल कसलीच चौकशी मी केली नाही आणि मी जाताना मला बोटीचे तिकीट काढून मी त्यावेळेला 5 दिवसाचा प्रवास करून दुबईला पोहोचलो. कायम शिकत राहण्याच्या जिद्दीमुळे त्यांनी आपला क्षण काहीतरी नवीन शिकण्यात घालवला. सर्वप्रथम ते अरब भाषा शिकले. ऑफिसमध्ये काम संपल्यानंतर जो वेळ मिळेल त्यात ते टाईपरायटरवर टायपिंग शिकले आणि टेलेक्स ऑपरेट करायला शिकले आणि त्यासंबंधित कामेही करू लागले. आवड म्हणून आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाचा उपयोग होईल म्हणून ICS कॉरेस्पॉन्डन्स कोर्स केला अकाउंटिंग बुककीपिंगचा. आणि हे करता 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 माझा मालक तर नेहमी बघायचाच. तर त्यांनी मला म्हटलं की अनिल तू का कॅशचा जॉब करू शकत नाहीस, तू हा कॅशचा जॉब कर. त्यांनी मला कॅश हँडओव्हर केली. 2 वर्षातच मी कॅशचा जॉब करू लागलो. जॉबचं करता करता 1 वर्षानंतर मला त्यांनी प्रमोट केलं. पुढे म्हणाला अकाउंट्समध्ये एंट्री करतो. अशा प्रकारे आपल्या कष्टाळू, प्रामाणिक आणि जिद्दी स्वभावामुळे मुंबईहून आलेला एक 17 वर्षांचा टी बॉय आज त्याच कंपनीत जनरल मॅनेजर सारख्या मोठ्या पदावर होता. लहानपणी म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापासूनच मी स्वतः काम करायला शिकलो. उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सँडविच करून ट्रेनमध्ये विकणं किंवा रस्त्यावरती नॉवेल्टी आयटम्स घेऊन विकणं, दिवाळीच्या सुट्टीमध्ये कंदील करणं आणि विकणं, अशा प्रकारच्या गोष्टी मी लहानपणापासूनच करत होतो. मी डिसाईड केलं की माझा स्वतःचा धंदा मी करावा म्हणून. आणि ह्या काळात मी वेल सेटल झालो होतो कंपनीमध्ये. कशाची मला कमतरता नव्हती. पैसा व्यवस्थित होता, पगार व्यवस्थित होता, राहण्याला सगळं काय मला मिळत होतं. अशा वेळेला वाटलं देखील नव्हतं की अनिल कदम टायगर स्टीलची नोकरी सोडू शकेल म्हणून. इव्हन आमचे कंपनीचे पार्टनर्स, जनरल मॅनेजर, स्वप्नात देखील त्यांनी विचार नव्हता केला की अनिल कदमने जर रिझाईन केला तर मालक ह्याला सोडेल म्हणून. पण मी तशा परिस्थितीत मालकाला अप्रोच केलं मी आणि म्हटलं की मला नोकरी सोडायची आहे आणि मला माझा स्वतःचा धंदा करायचा आहे.
7 जानेवारी 1993 रोजी रूफ मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची त्यांनी स्थापना केली. पण 2 वर्षांच्या आतच त्यांच्या कंपनीला भारी नुकसान सोसावं लागलं. इतकं की सगळ्यांनीच त्यांना कंपनी बंद करण्याचा सल्ला दिला. ज्यावेळेला एखादा माणूस नवीन धंदा चालू करतो आणि त्या पहिल्या प्रयत्नात अशी जोरदार ठेच लागते की आयुष्यभरची कमाई सुद्धा आपली नाहीशी होते किंवा पुन्हा आता आजच्यातून आपण उठू किंवा न उठू पर्यंत परिस्थिती निर्माण होते. तेव्हा सुद्धा मला असं वाटलं की आता अनिलला चांगली नोकरी होती, पुन्हा तो पहिल्यासारखी नोकरी करेल, काय 4 पैसे मिळवत होते त्याच्यातून त्याच्या आनंदाने तिथे राहून पुन्हा 2 पैसे वाचत होते. परिस्थिती अतिशय सुखाची होती. बरं, त्याच्याकडे बायको, 2 पदरामध्ये मुलं होती. म्हणजे आपण धोका घ्यायचा तर तो धोका केवळ आपल्यासाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी एकत्रित घ्यायचा का नाही घ्यायचा असा त्याला विचार करणं भाग होतं. कित्येक वेळा मी वाईट परिस्थितीत असताना मला सगळ्यांनी म्हणजे ॲडवाईस केलं की जस्ट क्विट द बिझनेस अँड कम बॅक. यू आर ऑलरेडी फिनिश्ड. म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती होती, यू आर फिनिश्ड ना. आय सेड नो, आय हॅव स्टार्टेड, आय विल कंटिन्यू इट. जिद्द आणि बेभान जिद्द ही त्यांच्या आयुष्यातील प्रचंड शक्ती आहे. प्रतिकूल परिस्थितीतही प्रत्येक गोष्टीला एक आव्हान म्हणून स्वीकारायचं आणि त्यावर काहीही करून मात करायची, हाच त्यांनी वसा घेतला. म्हणून पहिली मी स्टेप घेतली, माझ्या कुटुंबाचा विश्वासात घेऊन त्यांना मी मुंबईला पाठवून दिलं. त्यामुळे झालं काय, जो राहण्याचा खर्च होता आमचा तो ड्रास्टिकली एकदम कमी आला. जेव्हा पहिल्यांदा आले त्यावेळी मुलं लहान होती, त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम आले होते. म्हणजे मुलांना एकटं सगळं, मला एकटीला सगळ्या गोष्टी बघाव्या लागल्या. ठीक आहे, पण झालं सगळं. We came back to India. We weren't scared or we weren't upset about anything because I didn't really feel the problem was so big either because neither of them showed it. ज्यावेळेला त्याला पुन्हा संधी दिसली त्याला तशी संधी परत तो घ्यायला चुकला नाही. मला शंका वाटत होती की तो करू शकेल का. मला असं वाटत होतं की एवढं अपयश त्याच्या पदरामध्ये पहिल्या क्षणी आलेलं आहे, पुन्हा तो घाबरून प्रयत्न सोडेल का. पण ज्या शांतपणाने आणि विश्वासाने त्याने मला सांगितलं की नाही, त्यावेळेला असं असं झालं, पण आता यावेळेला आपल्याला पुन्हा अपयश यायचा काही चान्स नाही, आपण हे प्रयत्न केले तर यशस्वी होणार. आणि तसं त्याने ते करून दाखवलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याला सुदैवाने मागे कधी बघायची पाळी नाही. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. आज त्यांच्या कंपनीने इबन बतुता मॉल, ॲडनिक एक्झिबिशन सेंटरसारखे प्रोजेक्ट्स जे दुबईतच नाहीत तर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये प्रेस्टिजियस समजले जातात, अशा प्रोजेक्ट्सना यशस्वीरित्या पार पाडलं आहे. तुमच्याकडे टेक्निकल क्वालिफाईड माणसं कोण आहेत, तुमच्याकडे इंजिनियर्स किती आहेत, तर कोणीच नसतं. एक सिंगल हँडेड म्हणजे एकटा माणूस स्वतः इंजिनियरचं काम करायचं, स्वतः इस्टिमेटचं बनवायची, स्वतःनी कोटेशन्स पाठवायची, स्वतःनी फॉलोअप करायचा, सगळी गोष्ट एका माणसाने करायच्या. हे जस्ट म्हणजे कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. त्याच्यावर आर्थिक तणाव असू शकतो, काम पूर्ण करण्याचा दबाव असू शकतो, अनेक कामं एकट्यानेच करायची, सहाय्यक कोणी उपलब्ध नाही याचाही त्याच्यावर दबाव असू शकतो. तो वेगळ्या देशात वेगळ्या पार्श्वभूमीवर काम करतो, त्यामुळे सहजी त्याला इतर पटकन मदत उपलब्ध होईल अशी परिस्थिती नसते. पण या सगळ्या अडचणींना तो अडचणी न म्हणता असा एक आपल्यावर प्रसंग आहे आणि आता याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे,
एवढ्याच त्रयस्थपणे त्याच्यात तो बघत असतो आणि इतक्या सहजपणे तो त्याच्यातून मार्ग काढतो की आपल्याला असं वाटतं की याच्यातून तो कसा बाहेर पडणार, कसा मार्ग काढणार. He works with a lot of honesty. Honesty, not as in honest towards his work. Honesty towards the people for whom he does the work. So when he works with the idea that if he had to do the work and he was expecting something, what would he be expecting from the people? So he works that way, He puts in everything. जेमतेम 2 लोकांनी सुरू केलेल्या कंपनीत आज जवळजवळ 83 लोक काम करत आहेत. पण अजूनही नवीन काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात कायम आहे. हॉटेलचा बॅकग्राऊंड तर मला होताच. त्याचबरोबर माझा छोटा भाऊ त्याने देखील रेस्टॉरंट काउंटर सर्व्हिसचा कोर्स केलेला आहे आपल्या दादर केटरिंग कॉलेजमधून आणि तो आज 32 वर्ष 5 स्टार हॉटेलमध्येच काम करतोय. जागा बघितल्यानंतर ती मला एक पटकन स्ट्राईक झालं की ही जागा एक रेस्टॉरंट ओपन करण्यासाठी एकदम व्यवस्थित जागा आहे. द राईट प्लेस टू ओपन द रेस्टॉरंट. आणि तिथेच मी डिसाईड केलं की ही जागा जर मिळाली तर आपण रेस्टॉरंट सुरू करावे. तर रेस्टॉरंटबद्दल काम करताना त्यांनी फर्स्ट डे आम्हाला सांगितलं का आपण ह्या बिझनेससाठी एवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, तर जेवढा तुम्ही प्रोजेक्ट तुम्ही लेट कराल तेवढे आपल्यावर ओव्हरहेड्स वाढत राहतील. त्यामुळं आमचं जे टार्गेट होतं का सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपण हॉटेल चालू करू, पण मामा आता 10 दिवसापूर्वी आले. आता आमचं हॉटेल सप्टेंबर तर सोडाच, पण जुलै एंडपर्यंत आम्ही चालू करण्याच्या प्रयत्न. म्हणजे ही जी त्यांची काम करण्याची किंवा सांगण्याची पद्धत आहे आणि कामाचा जो उरक आहे आल्यापासून आम्ही सगळ्या हॉटेलची डिसिजन जवळ 90% हॉटेलची डिसिजन झालेली आहेत आणि प्रत्येक कामाला त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सँडविच विकणारा एक सामान्य मराठी मुलगा आज जर इतक्या सन्माननीय आणि कौतुकास्पद पदावर पोहोचला आहे तर ते आपल्या कौशल्यामुळे, गुणांमुळे आणि मनाशी बांधलेल्या आदर्शांमुळे. मेहनत हे महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीत आणि ती प्रामाणिक मेहनत. आणि ती मेहनत करताना बरोबरचा वर्ग जो असेल तुमचा, कामगार वर्ग म्हणा किंवा कोणताही वर्ग, तो पण तितक्याच बरोबरीने तुम्ही एक चांगला लीडर म्हणून बरोबर घेऊन चालायला हवं. कठीण परिस्थितीत, चांगल्या परिस्थितीत ते तुमच्या पाठी असले तर तुम्ही नेहमीच सक्सेस व्हाल. एखाद्या गोष्टीविषयी त्याने ठरवलं की ही गोष्ट आपल्याला करायची, की त्या गोष्टीच्या साठी जे काही अविरत प्रयत्न करायला लागतील, त्या विचाराशी प्रामाणिक राहायला लागेल, त्या ध्येयाच्यासाठी आपल्याला प्रामाणिक राहायला लागेल. शेवटपर्यंत तो ती गोष्ट कायम करत राहणार. त्याच्यावर निष्ठा पण जी असते ती अविरत असते. त्यांचं जी कामाची पद्धत आहे आणि जी त्यांना ते आपल्याला स्वतःला सरेंडर करून आपल्याला जेवढी काय मदत करता येईल तेवढी मॅक्झिमम करत असतात. The fact that he works with so much passion towards everything. It's passion towards work, it's passion towards the honesty that he gives in his work, it's the passion towards how he would make a difference. And I think that has really made him be or become whatever that he has become now. कधीकधी लहानशा सहज साध्या गोष्टींमध्ये खूप काही दडलेलं असतं, लपलेलं असतं, जे आपल्याला हळूच वाऱ्याच्या एका मंद झुळूकप्रमाणे स्पर्श करून जातं. काहीतरी घडवून जातं, शिकवून जातं. त्याला असामान्य, अद्भुत म्हणून हात वर करण्यापेक्षा त्यातून स्फूर्ती घेऊन काहीतरी नवीन घडवायला हवं, निर्माण करायला हवं. Sometimes a simple inspiration can rewrite the destiny if you believe it can.